तुम्ही झाले, आपले मिलिंद पाटील झाले, राहुल पाटील झाले, बरेचसे गाडा मालक ना आता कुठेतरी वाद हा साईडला ठेवून आपली मैत्री कशी होईल, आपला खेळ कसा पुढे झाला याच्या पाठीमागे लागल्यात. काय बोला? वाद हा त्यांचा नव्हताच मुळात. वाद दोघांना एकामेकाला कधी शिवीगाळ नाही केली, कधी काठीची मारहाण नाही केली. वाद हा तुम्हाला आता मगाशी मी बोललो की वाद हा हे जे कमेंट करणार आहेत ना त्यांनी केलेला आहे. राहुलचा एक स्वभाव चांगलाच आहे, काही तो काही कोणत्या गोष्टीचा वाईट नाही. पण कुठे मी हेच बोललो ना की ट्रोल ज्या वेळेस केली जाते तेव्हा तो कुठेशी तरी मग जसा तुम्ही मला विचारला की तुम्ही एवढे रागिष्टपणाने कसे काय, आणि जे दुसऱ्यांना ट्रोल करून जे दुसऱ्यांचे वाद लावालावी चालू आहे त्याच्यासाठी मी त्यांना ती चपराक केलेली आहे. तरी आपण त्याला उत्तर देणं जरुरी आहे. आपण एवढं पण हे नाही की आपल्या डोक्यावर आला तर आपण त्याला चढवून घ्या. बोलो ना की चांगल्याला चांगला वाईटाला वाईट, पण जशात तसं उत्तर आपण काही कोणाला गाडा मालकांना कोणाला पब्लिकला आपण केलेलं नाही. तुम्ही एक गाडा मालक असताना आपला खेळ कसा टिकावा त्याची घेतलेली जबाबदारी आहे. बस एक ती खेळ आपला टिकवण्यासाठी, कारण जी कोणी जी लोक ट्रोल करतात ना ती त्या खेळाच्या क्षेत्रातली ती काहीच नाही. तुम्ही मागच्या वेळेला बघितलं असेल ज्यावेळेस बंदी आली तेव्हा कोणी कुत्रा पण पाळलेला नव्हता, पण ती पण लोक उठायची आणि आपल्या बैलगाडा शर्यतींच्या विरोधात होती. त्यावेळेस किती आपल्या नेते मंडळींना किती आपल्या कार्यकर्त्यांना त्रास करावा लागला, किती केसेस द्यायला लागल्या. माझ्यावर स्वतःवर पालेगावला मी निसा रेशलला गेलेला होतो, रेशल मारली पण नाही, टेम्पोत बैल होती तरी टेम्पो नेऊन माझ्या अंबरनाथ पोलीस स्टेशनला ठेवली होती. त्यावेळेस पैसे खिशात नाही, रेशलला गेलेले पैसे किती असणार 2-3 हजार 5 हजार. पण मी आज पण रामदास पाटलांचं जो नाव काढतो ना त्याला तेच मला रामदास पाटलांनी पैसे माझे पोलीस स्टेशनला 25,000. मंडळी समोर तुम्ही बघू शकता आपले सर्वांचे लाडके प्रसिद्ध गाडा मालक हेमंतदादा फुलोरे, आणि खरोखर खूप छान बैल दावणीला घडलाय हरण्या, आणि हरण्याच्या दावणीला नवीन वासरू घडतंय गुज्जर. बिंजोर आतापर्यंत मला वाटतं एक बिंजोर झालेली आहे आणि एक 3 फेऱ्यामध्ये गटपास पण केला आपल्या उपसभापती केसरीमध्ये, आणि त्या दिवशी हरण्याचा आणि मथुरचा 1 नंबर झालेला आहे. आपण दादांना विचारूया. दादा नमस्कार. नमस्कार. भरपूर दिवसानंतर आपली मुलाखत होते, मला वाटतं 3 ते 4 महिने झाले मुलाखत घरी झालीच नाही. कसा काय होता प्रवास? आता 1 नंबर झाला तर नाही. प्रवास मी आदल्या दिवशी निघून गेलो होतो आणि शिरसोडीवाल्यांच्याच घरी मुक्कामी होतो, कारण तिथून एक 3 किलोमीटरचा अंतर होता मैदानाचा. त्याच्यामुळं मग तिथं राहणं पसंती केला आणि सकाळी जाऊन मैदानाला गाडी पळवली. चांगली गाडी पळवली, चांगल्यापैकी. सांगायचं तात्पर्य असा, एक मुंबईचा कालीस्तर, एक मुंबईचा कोहिनूर आणि एक मुंबईचा वस्ताद, म्हणजे तिन्ही बैला, आणि शिरसवडीचा रायफल कुठेतरी आज त्याची पण मुंबईच्या बैलगाडी क्षेत्रामध्ये निवड होतं. आणि तिथं जे पळणारे काही नंदी होते सर्व आपलेच नंदी. काय बोलायला 3 नंदींनी जो नाव गाजवलं तिथं आपल्या मुंबईचं? नाही, नाव गाजवलं चांगल्यापैकी. नंदी पळायला सर्व होते आणि प्रत्येकाची एक ती पेडगावच्या मैदानासाठी ती प्रॅक्टिसच होती, म्हणजे असं बोलला तर चालेल की कोणता बैल कुठेशी नासावा, कोणता नंदी कोणाला पैऱ्याला, ती सर्वांची नजर त्या मैदानाला लागलेली होती. आणि राहिला विषय आपल्याला 3 नंबर सेमी, म्हणजे सर्वच नंदी चांगले टॉपचे होते की कोणी कोणाला बोलायचं नाही की मी याला काढीन आणि त्याने मला काढीन. त्याच्यामुळं ज्यावेळी चिठ्ठ्या निघाल्या तेव्हा सुनील मोरेची त्याच्यात या चालू झाली का काटेकी लढत ती 3 नंबर सेमीला, आणि कुठेशी तरी ती सेमी थोडीशी लेट सुटली, पण एकदम खतरनाक सेमी झाली चांगल्यापैकी. पण ह्यांचा दोघांचा जो वेगाचा त्या सेमीला वेग जो होता तिथेशीनच आम्ही थोडीशी मनं जिंकली ती का आपल्याला काहीतरी आज चान्स आहे. कारण 2 गाड्या तर अशा या पळाल्या की ड्रायव्हर उभे राहून आले सेमीला. उभं राहणं म्हणजे ते एवढा या नसतं, कारण सर्वच गाड्या टाईट, पण सेमीला उभं राहायला एवढ्या काटेकी गाड्यांच्या टक्करमध्ये हरण्यानी आणि रायफलनी परफॉर्मन्स दाखवला. तिथंच आमची मनं आणि पब्लिकची मनं जिंकलेली होती. तसाच मानेरेवाल्यांचा वादल, यशवंत रामभाऊ जोशी यांचा बादल, त्यांनी पण तसाच एकदम मस्त खुल्या अंतरात उभा राहून गाडी. मग तेव्हा कुठेशी तरी असं वाटलं की लढाई, आणि मथुर आणि सर्जा हे तर काय नामचेनच आहेत, तो विषयच नाही. तर ह्या 3 गाड्यात काहीतरी होईल असा थोडासा एक या होता, आणि तसंच घडलं. दोघांचा समान नंबर पडला आणि 3rd नंबरला समजायची ती यशवंत रामभाऊ जोशीची गाडी होती. रोज गाड्या आपल्याच आहेत. समजा आज आपण जेव्हा पहिऱ्यामध्ये घाटावरचा बैल घालतो तोही आपलाच आहे ना, आपला आहे म्हणून आपल्याला चॉईस करतात आणि आपण त्यांना चॉईस करतो. त्याच्यामुळे असा विषय नाही. पण एक प्रत्येकाच्या शेवटला आपल्या कोकण भागातून, म्हणजे आपल्या मुंबई भागातून चांगल्यापैकी आता बैल आपली तिथे शेण पळू राहिली ती, त्याच्यामुळे थोडासा आपल्या प्रेक्षकांना पण कुठेशी तरी बघण्याचा दृष्टिकोन आणि आवड वेगळी राहतात. किती दिवसानंतर 1 नंबर भेटला हरण्याला? समजायचं आता बऱ्याच दिवस म्हणजे कुठेतरी पहिल्या वाचून, पण कुठेशी तरी तो बिमार पण होता. त्या मागच्या वेळेला
आपण सांगितलेलंच होतं की त्याला पथरीचा म्हणजे मुतखड्याचा त्रास होता, तो कुठेशी तरी दूर झाला. आणि ज्या दिवसाला हरण्याला चांगला बैल असतं, चांगला टॉपचं मैदान असतं, तेव्हा हरण्याची काहीतरी वेगळी जी असते. तुम्ही पण मागच्या वेळेला पेडगावची बघितली असेल की सेमीला किती टक्कर लखनला आणि बकासूरला दिली, कारण तीच गाडी एक नंबर करणारी होती ना, त्याहीच एक नंबर केला. म्हणजे एवढा रेस ते मैदानाला उचलतात. जर त्या टायमाला समजा तर मला तरी असं डाऊट येते की बकासूर आणि लखन जर नसता तर हरण्या 100% सेमीला तिथं पात्र होता, पण सेमीला हे केला. आणि जो आता बघतो मी हरण्याला तुम्ही खूप सारी मेहनत घेऊन आजारातून बाहेर काढला, तर नक्कीच ज्या वेळेला गुलाल मिळतोय बघा, गुलाल मिळाल्यानंतर आनंद मी बघतो ना, मी पण भरपूर वेळेला तुमच्या सोबत येतो. गट कारल्यानंतर सुद्धा तुम्ही गाड्यावर नाही चढत, सेमी कारल्यावर सुद्धा गाड्यावर नाही चढत, तुम्ही फायनलच फक्त गाड्यावर चढतो. मेहनतीचा फल हा समजाचा पैशाने नाही, मेहनतीचा फल हा गुलालाने आहे. जे आपण त्याची मेहनत करतो ही फक्त आपण गुलालासाठी करतो, आणि तोच गुलाल आपल्या ज्यावेळेस कपाली तो लावून देते आणि अंगावर गुलाल पाडल्याच्या नंतर तो याच वेगळा असतं. बाकी आपण तसा तर सहसा येत नाही, पण जर फायनल झाली तर आपल्याला गाड्यावर बसण्याचा आनंद वेगळा येतो. आणि आपण तेव्हा पण आपण गाड्यावर बसताना कोणतंही असा हे नाही करता, एक संयमाने सर्वांना नमस्कार घालून आपण त्यांचे अभिनंदन करतो. का प्रेक्षक त्या मैदानाला असल्यामुळे कुठंतरी एक प्रेक्षकांचा आशीर्वाद आपल्या मागे असावा, त्याच्यासाठी आपण विनम्र अभिवादन करून त्यांच्याशी तो संवाद साधतो. आणि मी बघतो आतापर्यंत भरपूर सारे नंबर घेतलेत तुम्ही, हरण्याला घेऊन गेले, ज्या ज्या वेळेला एक नंबरचं भरपूर ठिकाणी मानकरी झालेत, पण कुठल्याच प्रकारचं कधी असं म्हणजे जास्तच लेवलचं जल्लोष नाही दिसला कधी ना. आपण जल्लोष करत नाही, कारण आपल्याला या पुढे क्षेत्र आपल्याला टिकवायचं आहे ना, आपण आजच आलेलं नाही. आपल्याला याच्या पुढे पण आपल्याला नंदी घडवायची, त्या नंदींकडनं आपल्याला अपेक्षा ही किती वर्ष असेल तेव्हा. आता काही वर्ष आपण लहानपणापासून काही बघत होतो, घाटावर जात होतो, तेव्हा आपल्याजवळ नंदी होते, पण आपण काही पलवत नव्हतो. माझा भविष्य होता चांगल्यापैकी हरण्याच्याच क्वालिटीचा होता, पण आपण जास्त इंटरेस्ट तिथं घेतलेला नव्हता. बाला 2-3 वेळेला मैदानाला गेला तर 2-3 वेळेला फायनलला होता. चॉकलेट आपण बिंजोरमध्येच पलवला, पण हरण्या कुठेशील तरी पलवू राहिला म्हणून मी त्याची मेहनत घेऊन तिथपर्यंत जातो आणि पलवतो. तर त्याच्यामुळं आज हरण्या पलतो आपल्या दावणीला ठीक आहे, पण आपण ओव्हर शायनिंग ओव्हर जर आपण दिमागामध्ये जर काही गोष्टी आपण जर केल्या तर मग आपला गोटा खाली राहील, मग आपल्या गोट्याला लवकर नाही. आणि हरण्या आहे तर आपलं नाव आहे ठीक आहे, पण आपल्याला तसंच नाव पुढे टिकवण्यासाठी आपण शांत संयमाने जर राहिलो तर आपल्याला कुठेशी तरी पुढे जाण्याची चान्सेस 100% भेटेल. बरोबर. बऱ्याचशा आता मुलाखती मी बघतोय, एक प्रसिद्ध गाडा मालक, एक संयमी गाडा मालक आणि एक शांत गाडा मालक म्हणून तुमची ओळख होती, पण आता काही दिवसापूर्वीच्या ज्या मुलाखती आहेत त्या कुठेतरी रोकटोक मुलाखती, या कशाबद्दल म्हणजे? नाही, रोकटोक मुलाखती ह्या माझे जे कमेंट वाईट कमेंट करणारे जे असतात ते वाईट कमेंट करणारे काही स्वतः लाईव्हमध्ये येऊन करत नाही, ते कोणाच्या तरी अकाउंट दुसऱ्याच्या नावाचा यूज करून फेक अकाउंट करून काहीतरी तो हे करते. तर त्याच्यासाठी ट्रोल कुठेशी तरी आपण त्याला उत्तर देणं जरुरी आहे. आपण एवढं पण हे नाही की आपल्या डोक्यावर आला तर आपण त्याला चढवून घ्या. आपण तेवढ्या पद्धतीनं आपल्या सक्षम आणि संयमी आहोत. पण आपण तुम्हाला बोललो ना की चांगल्याला चांगला वाईटाला वाईट, पण जशात तसं उत्तर आपण काही कोणाला गाडा मालकांना कोणाला पब्लिकला आपण केलेलं नाही. आपण तेवढा पण काही वेळा आणि या नाही. मी 10 वर्ष प्रतिनिधित्व जनसेवेचा केलेला आहे, त्याच्यामुळं आपल्याला कोणाला कोणत्या पद्धतीत त्या पद्धतीत. पण ते 2-3 वेळेला जी आपल्यावरती एकदा ट्रोल झाली होती आणि जे दुसऱ्यांना ट्रोल करून जे दुसऱ्यांचे वाद लावालावी चालू आहे त्याच्यासाठी मी त्यांना ती चपराक केलेली आहे. बाकी आपलं तर काही त्याच्यात हे नाही. बरोबर आहे. म्हणजे कुठेतरी तुम्ही एक गाडा मालक असताना आपला खेळ कसा टिकावा त्याची घेतलेली जबाबदारी आहे. बस एक ती खेळ आपला टिकवण्यासाठी, कारण जी कोणी जी लोक ट्रोल करतात ना ती त्या खेळाच्या क्षेत्रातली ते काहीच नाही. तुम्ही मागच्या वेळेला बघितलं असेल, ज्यावेळेस बंदी आली तेव्हा कोणी कुत्रा पण पाळलेला नव्हता, तर ती पण लोक उठायची आणि आपल्या बैलगाडा शर्यतींच्या विरोधात होती. त्यावेळेस किती आपल्या नेते मंडळींना, किती आपल्या कार्यकर्त्यांना त्रास करावा लागला, किती केसेस द्यायला लागल्या. माझ्यावर स्वतःवर पालेगावला मी निसा रेशलला गेलेला होतो, रेशल मारली पण नाही, टेम्पोत बैल होती तरी टेम्पो नेऊन माझ्या अंबरनाथ पोलीस स्टेशनला ठेवली होती. त्यावेळेस पैसे खिशात नाही, रेशलला गेलेले पैसे किती असणार, 2-3 हजार 5 हजार. पण मी आज पण रामदास पाटलांचं जो नाव काढतो ना त्याला तेच, मला रामदास पाटलांनी पैसे माझे पोलीस स्टेशनला 25,000 भरले आणि मला जामिनाला हे करून दिला. आणि एक आपले PS पाटील हे दोघं माझ्यासाठी मला वाटतं एक 3 ते 4 तास तिथेशीन पोलीस स्टेशनला होते आणि त्यावेळेचा माझा तो गुन्हा म्हणजे दाखल झाला पण आम्हाला जामीन करून दिला. बरोबर. जो गुरसलेचा मैदान झाला, खरोखर एक विक्रम रचला गेला तिथं. आज बघा
1 नंबर 2 नंबर कोण घेणार, तर नक्कीच प्रेक्षकांची पण चर्चा चालू होती, कारण सर्व गाड्या टप होत्या. हो पण जे तुम्ही आता लहान भाऊ आणि मोठा भाऊ म्हणून राहुल दादा आणि तुम्ही गाडीवर फोटो काढले, हो कुठेतरी पाण्याचा होता, काय बोलाल तुम्ही? नाही राहुलचा एक स्वभाव चांगलाच आहे, काही तो काही कोणत्या गोष्टीचा वाईट नाही. पण कुठे मी हेच बोललो ना की ट्रोल ज्या वेळेस केली जाते तेव्हा तो कुठेशीन तरी मग जसा तुम्ही मला विचारला का तुम्ही एवढे रागिष्टपणाने कसे काय, रागिष्ट हा बनवला समोरचाच माणूस कारणीभूतच. आपण जर संयमाने विचारलं तर संयमाने उत्तर देऊ, तुम्ही रोख ठोकीने विचारलं तर रोख ठोकीने पण उत्तर देऊ. आम्ही आमच्या पद्धतीत आम्ही ठाम आहोत, आम्ही गाडा मालक आहोत. आम्ही रात्रंदिवस 4-4 दिवस तिथे मैदानासाठी जाऊन मैदानात बैल पलवण्यासाठी सज्ज करायला आम्ही किती मेहनत करतो, आमचे परिवार किती करतो. ज्यावेळेस तुम्ही ट्रोल करताना त्यावेळेस आमच्या जीवाला पण कुठेतरी कोणती तरी गोष्ट हे करताना, मग त्याच्यामुळे तुम्ही ते करू नका. तुम्हाला जर कोणाला जर कोणती मुलाखत पसंत येत नसेल तर तुम्ही ते बघू नका, पण ट्रोल करू नका. ट्रोल केल्याने माणूस दुखावला जातो आणि मग दुखावल्याच्या नंतर कोणता तरी नको तो प्रकार आणि मग नको त्या गोष्टी तोंडातून आल्याच्या नंतर मग समोरच्याला पण ते वाईटपणा वाटतं. बरोबर. आता जसं तुम्ही सांगितलं की मागे एक गाडी झाली होती, मी नाव नाही घेत त्या गाडीचा, आपल्या पार्टीच्या मैदानामध्ये त्याचा पराभव केला होता समोरच्या गाडीने, आणि आम्ही मुलाखती घ्यायला गेलो तर त्या दादांचा असा प्रश्न आला की आम्ही मुलाखती आता बंद केल्या का, तर ज्या कमेंट आहेत ना त्या कमेंट आमच्या घरची लोक पण वाचतात आणि कुठेतरी त्यांचा त्रास होतो, तर एक कमेंट करतात याही काहीतरी म्हणजे चांगला असा विचार करायला पाहिजे, असं माझ्या दृष्टिकोनामध्ये असं चाललं आहे. कमेंट करणाऱ्यांनी थोडासा विचार करायला पाहिजे का, मी तुम्हाला बोललो ना की 2-2, 4-4 दिवस जर कुठेशीन तरी आपण खेळायला जातो आणि एवढी मेहनत घेऊन जर आपण पडतो, हार जीत ही सर्वांचीच आहे. ज्या खेळात गेलेलं आहे तर सर्वच तिथंशीन 1 नंबर 7 ते 1 नंबर होणार नाही. जर झाला तर तो काहीतरी एक विश्वच्या चमत्कार असेल, कोणाची तरी हार कोणाची तरी जीत असेल ते होणारच आहे. पण प्रत्येकाला असं वाटतं की माझा तिथंशीन विजयाचा गुलाल माझ्या अंगावर असावा, पण त्या कमेंटवाल्यांच्या मुलं मग ते होतं. आणि दुसरं काय, प्रत्येकाला असं वाटतं की आज समजा हरण्याचा गाडा मालक कोण, जर मी तुमच्या समोर यूट्यूब चॅनललाच जर आलो नसतो तर मी हरण्याचा मालक म्हणून समजलं नसतं. आज तुमच्या यूट्यूबच्या मार्फत लहान लहान मुलांना, या लेडीजला, या चांगल्या चांगल्या लोकांना माहिती पडलेलं का हा हरण्याचा मालक. म्हणजे जरी हरण्या नसलं तरी मी कुठेशी दिसलो तरी पण ते लागतात तुम्ही हरण्याचे मालक ना. हे कशामुळे तर यूट्यूबच्या चॅनलमुळे. म्हणून आपल्या नंदीची आणि मालकांची बोलले की तुमच्या मुलं झालेले, तर ज्या दादाने तुला मुलाखत देण्यासाठी विरोध केला त्याला माझ्याकडनं वापस तुझ्या चॅनलतर्फे का बिनधास्त तू दे, ट्रोल करणाऱ्यांना करू दे, आपण त्याच्याकडे न लक्ष देताना आपण आपलं काम करत राहता. फक्त जल्लोष असा नको की आपण कोणाला हरवला म्हणून त्याला एकदम ओर यावून त्याला दुःख नाही झाला पाहिजे. त्याला सांगायचं तू आज न उद्या वापस तयार कर, माझ्याशी खेळ, प्रयत्न करत राहा तू. 100% बोलतात ना ती अपयशाची पायरी यशाची पायरी ही ठरलेलीच आहे. या सीझनला मुंबईला किती गुलाला झाली हरण्याची गुलाल तर इंजोरला गेलो आपल्याला जोडत नव्हता. आपण चेतन आपटे यांच्या नावाने पलवाला दिला होता, त्यांनी पण भरपूर बैल आणली, त्यांना बैलच नव्हता. त्यांचा मुलगा आपल्या मित्राचा मित्र, तर मग त्यांनी सांगितलं की दादा मला तुझा बैल पलवायला दे, आणि आपण त्याला एक खुशीने दिला. पण त्याला पलवायला दिला तर दिला, मी बोललो की तुझा गोठा मी खाली ठेवणार नाही, तर त्याच्यासाठी मी गुज्जरला आणला. तर आता गुज्जर पण बघू, तर झालाच आपला चांगल्यापैकी तर मग आपण त्यांना पलवाला तोही देऊ. बरोबर. म्हणजे मैदानात गेल्यानंतर नावच नाही फिरला या सीझनला? नाही, या वेळेला काहीच नाही. एक डोंगऱ्यात आपली गाडी झाली आणि 1-2-3 गाड्या अशा आपण त्या बलजापरीने आलटी पल्लेट बैल करून असं केला. काही गाडीची आपली एक गाडीची हार पण झाली. शेवटला हारही ठरलेलीच आहे, त्याचं काही आपल्याला हे नाही. हरण्याच्या पाठीपाठी नवीन वासरू तयार करतात, याच्याबद्दल काय बोलाल? गुज्जर पण चांगला आहे. गुज्जर पालताना बघितलेला होता मी संभाजीनगरला, आणि ज्यावेळेस हरण्या आणि लखन हे कन्नड केसरीला फायनलला होते त्यावेळेसच सेमीला गुज्जरला मी समोरून बघितला होता, तर मला वासरू आवडला, मी ॲड्रेस घेतला. त्याच्यानंतर वापस बुलेटचा मैदान झाला सिन्नरला, तिथं चांगला पळाला आणि लगेच गेलो ना याची खरेदी करून टाकली. आता ही तुमच्या स्वतःच्या मालकीचं आहे? स्वतःच्या मालकीचं आहे, काही विषय नाही. आणि आता मला वाटतं काल ते परवा दिवशी काटेमांडवीचा दुडकी आणि गुज्जर गाडी पळाली बोनेलीच्या मैदानामध्ये, तिथं पण एक चांगला गुलाल झाला. हो, चांगला गुलाल, आणि दुडकीत पहिल्यांदा, कारण आपण हरण्यात फेरा मारला तर बोनवलीला, त्यावेळेस गुज्जरचा ना हरण्याचा, तर त्यांना पळताना चांगला आवडला. तर त्यांनी मला रात्री फोन केला की भाऊजी आपण दुडकी आणि वासरू पळू, तर मला आनंद झाला, बोलू जा घेऊन. आणि त्यांनी लगेच गुलाल केला बोनवलीच्या याला, आणि आता काल नेला तर काल काही गाडी जुलाली नाही, पण करेल तो आलो कुठेशीन तरी हरण्याच्या पावलावर पाऊल टाकेल. मग मी आता या सीझनला बघतो ना, तुम्ही झाले
आपले मिलिंद पाटील झाले, राहुल पाटील झाले, बरेचसे गाडा मालक ना आता कुठेतरी वाद हा साईडला ठेवून आपली मैत्री कशी होईल, आपला खेळ कसा पुढे झाला याच्या पाठीमागे लागल्यात. काय बोला? वाद हा त्यांचा नव्हताच मुळात. वाद दोघांना एकामेकाला कधी शिवीगाळ नाही केली, कधी काठीची मारहाण नाही केली. वाद हा तुम्हाला आता मगाशी मी बोललो की वाद हा हे जे कमेंट करणार आहेत ना त्यांनी केलेला आहे, आणि कमेंट करणार हा दोघांचाही कार्यकर्ता नाही. त्याच्यामुळे यांनी जी समजदारी घेतली का आपला वाद कशामुळे होऊ राहिले ह्याच्यातच मी सांगतो ना, मी आभार व्यक्त त्यांचे करतो की तुम्ही दोघं जण एकत्र राहिले ना तर कोणीही तुम्हाला काही नाही ना कमेंट करणाराचा कोणताही विचार करायचा. बरोबर. आणि कुठेतरी आपल्या खेळाचा जो छंद आहे तो चालेल आणि या खेळाकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा बदलेल. कारण आता खेळामध्ये ना खूप सारे नवीन गाडा मालक उतरतात, यंग मुलं. कुठेतरी बघा आज तुम्ही ज्या मुलाखती देतात त्या येणाऱ्या सीझनमध्ये किंवा कालामध्ये त्या बघितल्या जातील. आम्हाला कोणासारखं व्हायचं आहे, आम्हाला बबलू दादा सारखं व्हायचं आहे, आम्हाला राहुल दादा सारखं व्हायचं आहे, आम्हाला मिलिंद पाटील सारखं व्हायचं आहे. तर नक्कीच हा संघर्ष आहे आणि त्यातून तुम्ही उभे राहतात. तुम्ही बोलले की समजा बबलू दादा, मी सांगतो ना की आम्ही गर्वाने सांगत नाही की आमच्यासारखा व्हा, फक्त आपल्याला कुठेतरी तरी हा खेळ टिकवला पाहिजे आणि तो कोणत्या पद्धतीने टिकेल तर हेच फक्त प्रयत्न प्रत्येकाने जर केले आणि खेळ राहिला तर हा खेळ काही आपण तयार केलेला खेळ ना आपल्या आजोबांपासून खेळत आल्या. मग त्यावेळेस पण काय असंच होतं का? पण आपण कुठेशी तरी आता नव्या युगात नव्या नियमावलीत आपण चाललेलं आहे, तर त्या नियमावलीचं पण पालन करून आणि चांगल्यापैकी खेळ मिळत राहिला तर आज तुमचा पहिल मला, माझा तुम्हाला. याच्यापूर्वी आपण परिस्थिती बघत होतो की इथं हार झाली तर घाटावल्या शिवून आपल्याला बैल आणावाच लागायचा. पण आता उलट परिस्थिती अशी झाली का आपल्याला इथल्या इथं आज झाला का उद्याच्या मैदानाला लगेच विरोधकाचा बैल पण आपल्याला भेटतो. पण तो विरोधक कशासाठी? फक्त शर्यतीसाठी, तो काही आपल्या वैयक्तिक याच्यासाठी नाही. तर हे संबंध असे जपले तर ते कुठेशी तरी आपल्या बैलाच्या पैऱ्यासाठी उपयोगी येतील. जर आपण एखाद्याला हरवला आणि आपण भरपूर जल्लोष केला तर कुठेतरी त्याचा मन दुखाल्याच्या नंतर त्याच्या बैलाची ज्या वेळेस आपल्याला गरज असेल तेव्हा भेटत नाही. तर तुम्हाला त्याचा पैरा जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीत शांत संयमात जर तुम्ही गुलाल टाकून जर घरी निघून आले तर दुसऱ्या वेळेला तुम्ही बैल मागा. 1001% तो सांगेल माझा बैल नेणं सोडून आण. का ते? कारण त्याच्या बैलाला तुमच्या बैलाने टाकलेला असं म्हणून तुम्हाला पैरा हा भेटला जाईल. पण तुम्ही न जल्लोष केला तर नाही तर मग तो तुम्हाला दुसरा बैल घेऊन टाकण्याचा प्रयत्न मग ते हेच जर चालू राहिलं तर मग त्या खेळाला मजाच येणार. आणि मी बघतोय ना खरोखर जुना काल पुन्हा यायला पाहिजे. आता भरपूर साऱ्या मुलाखती झाल्या माझ्या, आता काही वरिष्ठ गाडा मालकांच्या. आम्ही हारल्यानंतर किंवा जिंकल्यानंतर दोन्ही गाडा मालक एकत्र येऊन आम्ही चहा प्यायचो, कलिंगर खायचो. तर आता पण तोच काल आला पाहिजे. काय बोलाल तुम्ही? आताची परिस्थिती घाटावरती काय तीच आहे. ज्या वेळेस आज समजायचं मला शेमीला जर यांनी मारला तर उद्या शेमीला माझा ना त्याचा पैरा असतो. मग तो पैरा कशासाठी असतो? आमच्या दोघा गाडा मालकांचा एकच विचार असतो की आपली गाडी गुलालात आणि फायनलला कशी राहिली पाहिजे. मग तोच विचार जर आपण इथे घेतला का आपली गाडी इथे गुलालात कशी राहील तर त्याच्यासाठी दोन मालक आले तर अति आनंद आहे. आणि दोघांची बैल पाळणार, दोघांचे चांगल्यापैकी दोघांचे संबंध राहणार. आणि आज असं झालेलं आहे का आपलं मित्र सर्कल या बैलगाडी क्षेत्रामुळे जास्त झालेलं आहे. म्हणजे ज्याची त्याची ओळख आपली तुझी माझी सर्वांची आपली ओळख ही बैलगाडी क्षेत्रातून निर्माण झालेली आहे. नाही तर कोणी कोणाला काही एवढा मोकाट नाही की त्याच्या घराशी जाऊन बसणारा. पण बैलासाठी आणि चाहत्यांची भरपूर या झालेली की रोजची 5-10 लोक तरी प्रत्येकाच्या जवळ जाणं येणं हाच एक मित्रत्व आहे. खरी ओळख निर्माण झाली. आता त्या दिवशी आपले सुनील मोरे त्यांनी कुकरला कुठेतरी थारचा मैदान झाला, तिथून हारण्याची खरी ओळख निर्माण झाली. तर तिथूनचा जो प्रवास होता तो आतापर्यंत हारण्याची इतकी ओळख झालेली आहे ना, मला वाटतं तुम्ही विचार सुद्धा नसेल केला की इतकी ओळख होईल. थारच्या मैदानाला तसा बघला तर सिंहाचा वाटा हा सुनील मोरेचाच आहे. कारण गौतम काकड्यांचा मैदान झाला होता, ती फायनल नव्हती झाली. तिथेशी आपलं दत्ता गायकवाडांचा राजा वडकीच्या पेलवानांचा आणि आपला हरणे ही गाडी पळाली तेव्हा मांगरे तात्या स्टेजवर होता. मांगरे तात्याने ती गाडी बघली तेव्हा वेळेस कॉकटेल चांगला पळत होता. कॉकटेलची सेमीला गाडी हे केली तर हा बैल कोण नव्हा हा विचारला मांगरे तात्याने सुनील मोरेला. सुनील मोरेच्या जवळ नंबर हा माझा होताच आणि माझ्या धराला सोडाला समजायचं सोमनाथ जगदाले त्यांच्या गावचे त्यांचे मित्र. तर असा तिथून ते लागल्याच्या नंतर मग मांगडे तात्यानं माझा फोन सुनील मोरेने दिला आणि मांगडे तात्याने मला फोन केला. पण नंतर सरदार बापकर केसरीला आपला बैल पाडला त्यावेळेस बैलाच्या मार लागला तर मी तात्यानं बोललो की बैलाच्या दुखापत झालेली माझी काही गॅरंटी नाही. आणि मग वापस त्याच्यानंतर 2-3 कॉल झाले तर मग सुनील मोरेने सांगितलं की तुम्ही तात्यांना हो बोला, काही विषय ना, बैल चांगला पळू राहिले आणि सुंदरचा नाव होता. कारण सुंदर आणि भारत
हे मी नुसतं फक्त याच्यातच बघत होतो, यूट्यूबच्या मार्फत या टी व्ही चॅनलच्या मार्फत पळताना. तर त्यावेळेस माझं पण मन त्याच्याशी पळण्याची इच्छा झाली आणि डॉक्टरांचा सल्ला घेतला आणि विचारला तर डॉक्टर बोलतो तू पळू शकतोस. काशीद डॉक्टर आपले त्याने डिसिजन दिला पळू शकतं आणि मग आमचा पायरा ठरला. तर त्याला सर्व तो श्रेय आहे सुनील मोरेंचा. नक्कीच. आणि जास्त वेळ नाही घेत, आता तुम्ही त्या दिवशी पण सांगितलं की पैराला सांगायचा हरण्या आपला पेडगावला कसा काय असेल तुम्हाला? नाही, हरण्या पेडगावला आहे. कारण काय होतं माहिती आहे का, आपण प्रत्येक वेळेला आपण मोठ्या मोठ्या मैदानानं बैलांचे पैरे शेअर केले, पण कुठेशीन तरी ना काय प्रॉब्लेम येतं आपल्याला तेच समजलं नाही आजपर्यंत. आपण कोणत्या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही किंवा कोणी आपल्यावर काही करतं का काय, आपण त्या गोष्टीला नाही. पण आता असा वैयक्तिक ठरला की आपण प्रेक्षकांसाठी एक सरप्राईज पैरा डायरेक्ट मैदानात देऊ. असं त्या दिवशी झाला हां, डायरेक्ट असं सरप्राईज पैरा आपण मैदानात देऊ की अरे आज हा हरण्याला पैरा. आणि ऑलरेडी आधी आपण जर मुलाखतीत सांगितला तर मग त्या पैऱ्याचा एक प्रत्येकाला ती बघण्याचा दृष्टिकोन आणि ती माहीत होऊन जातं. मग ती गाडी कशी पळेल कशी नाही ते ऑलरेडी त्यांच्या दिमागातच ती बसलेलं असतं. तर असं आपल्याला करायचं आहे की ज्या दिवसाला ती गटाला निघेल त्या दिवसाला तो पायरा जर बघला तर लोकांना पण त्या प्रेक्षकांना तो पायरा बघायला मजा वाटेल. चालेल. पेडगावसाठी तुम्हाला शुभेच्छा असतील आणि जसं हरण्याला घडवलं आहे तसंच आपल्या गुज्जरला पण घडवा आणि नक्कीच जो हरण्याच्या पाठीपाठी नक्कीच आपला मुंबई किंवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आपलं नाव करणार आहे तर गुज्जर काय बघा? नाही, गुज्जर करणारच. कारण गुज्जरला मी पळताना बघलेलं, गुज्जरनी त्या दिवशीच लोकांची मनं चांगल्यापैकी आपल्या मुंबई भागातली जिंकली. बोनवलीच्या याला चांगली गाडी होती, चांगल्यापैकी पळाला आणि तेव्हाच जास्त चर्चा झाली का हा वासरू कोणाचा. तर त्यावेळेस माहीत पडला हरण्याच्या मालकाचा आहे आणि चांगला म्हणजे ऑलरेडी समालोचक जे आपले बसलेले होते फुलोरे मामा झाले, राहुल झाले, यांच्यात सुद्धा आपापसात चर्चा चालू झाली का हा वासरू बबलू शेट्टी नवीन खरेदी म्हणजे चांगल्यापैकी पळाला. आता फक्त त्याला व्यवस्थित पळवणं, व्यवस्थित त्याच्यावर ताण नको, व्यवस्थित खाणं पिणं. तुम्हाला बोललो ना जसा हरण्या घडवले तसा घडवण्याचा प्रयत्न 100% करेल. जसा तुम्ही समालोचकांचा एक विषय घेतला, एक मुद्दा घेतो मी. बरीचशी बैलांना आम्ही बघतो समालोचकांमुळे माहिती पडतात लोकांना. कारण आज मुंबईचे समालोचक बघा, राहुल भैर असतील, जितू असतील, आपले फुलोरे मामा असतील, तिथं तो नाव पुकारला जाते, गाडी सांगितली जाते ना, त्याच्यामुळे बैलाची चर्चा होते. नाही, समालोचक हा एक बैलगाडी क्षेत्राचा कानाचा आहे. कारण त्यांच्या आवाजातल्या गोडीत, त्यांच्या आवाजाने एक माणसांची बोलतात ना ती बैलगाडी क्षेत्र गाजवण्याचं नाचवण्याचं काम तर त्यांच्या ह्याच्यात आहे. म्हणजे कोणाच्या गाडीला कसा आवाज द्यायचा, कोणाच्या गाडीला कोण जोर द्यायचा, तर तीच एक वलक माणसाच्या कानात आणि ते याच्यात घुसून हे करतं. आणि आता चांगले चांगले समालोचक पण आपल्या इथे झालेले आहेत. पण आवर्जून फुलोरे मामांचा जो जुना आवाज आहे त्या आवाजाला ऐकण्याची गोडी वेगळीच आहे. कारण फुलोरे मामांच्या नावाच्याबद्दल सांगायचं म्हणजे मी ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस कुल्प्या खात मी ते मैदानाला जातो त्यावेळेस फुलोरे मामांचा आवाज मी ऐकायचो आणि तोच आवाज आज मला ऐकायला भेटतो, हेच मला आनंद आहे. आणि आता राहुलने पण चांगल्यापैकी हे करतं. म्हणजे जसे घाटावरती अलाउसिंग होतं तशी ही दोन गाड्यांची टकराटकरमध्ये आणि त्याच्यात ड्रायव्हरलाही गाडी हाणायला मजा येतो, समोरच्या प्रेक्षकांना पण एक उत्सुकता असतं कोणती 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 आणि ती पण कला त्याच्या राहुल भैरच्या ह्याच्यात पण चांगली. सर्वच समालोचक चांगल्यापैकी त्याच्यामुळं. आणि कुठेतरी आपल्याला 3 फेऱ्यांचा आता जो मैदान झाला, 2 वेळेला मैदान झाला मुंबईला, कुठेतरी आपले जे समालोचक होते जितू, राहुल, आपले काका, कुठेतरी मला वाटतं येणाऱ्या भविष्यामध्ये आपल्याला घाटावरनं समालोचक आणायची काही गरज नाही लागणार. गरज पडणार नाही. पण आपल्याला दोन्हीकडची जर मंडळी असली तर दोन्हीकडच्या यांना, कारण कसं होतं आपण आपल्या पद्धतीने ॲडजस्ट करून घेऊ काही आवाजाने काही भाषेने, पण तिकडच्या लोकांना पण जरा त्यांच्या आवाजाची पण त्यांची गोडी असावी. त्याच्यामुळे दोन्ही समभावनेत जर तो अलाउसिंगचा झाला, सर्वांचाच जर निर्णय झाला. पण जी घाटावली मैदाने जी इथे घडली तशीच आता थोडीशी प्रथा एक आपल्या उत्सवानिमित्ताने बोला, यात्रेनिमित्ताने अशी व्हावा. कारण त्याला पण पसंती लोकांची भरपूर. आता तुम्ही बघितलं असाल की कर्जतला 2 मैदानं झाली पण अक्षरशः पावती भेटत नव्हती. म्हणजे त्या खेळाला पण आपली लोक किती पसंती देतात. तर त्याच्यामुळे ती पण खेळ आधीत 15 दिवसात, महिन्यात कोणाच्या तरी नेत्याच्या वाढदिवसाने बोला, यात्रेने बोला, उत्सवाने बोला, ही भरली तर आपल्याला आनंद होईल. कारण कुठेशी तरी आपण पण आहोत बैलगाडी क्षेत्रात असं हे होईल. जसं आता तुम्ही जातात 3 फेऱ्यांची मैदानं करण्यासाठी, आता तुम्ही बघितली 2 मैदानं झाली, येणाऱ्या भविष्यामध्ये पुशेगाव हिंदकेसरी हरण्या केसरी नावाने मैदान कधी भरवाल का तुम्ही? नाही, बघू ना, जर इथेशी जर वेळ आली भरवायची तर हरण्याच्या नावाने नाही पण कुठेशी तरी एक जशी
पुशेगाव केसरी जशी होतो, पुशेगाव केसरी, पेडगाव केसरी, कोरेगाव केसरी, वडकीची अशी नामांकित मैदानात आपण त्यांची तोड बोलू शकत नाही, पण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण पण कुठेतरी एक मुंबई भागातून चांगल्यापैकी केसरी होईल आणि त्या केसरीची आतुरता पूर्ण घाटावर अख्ख्या महाराष्ट्रात राहील असा करण्याचा प्रयत्न करू आणि त्याच्यात सर्वांचं सहकार्य घेऊ. म्हणजे आपल्या गाडा मालक कमिटी असेल आपली सर्वांची, त्यांच्यानुसार आणि त्यांना काय हातभार लावून ती केसरीला मदत करता येईल ती 100% मी हारण्याच्या मार्फत करून देईल. चालेल. पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा आणि असंच गुलालात ठेवावं तुमच्या नंदीनी. माझ्याकडून तुम्हाला कायम शुभेच्छा. थँक्यू.